आता बघा इथं काय आहे की हे पण सेमच आहे, इथं फक्त 3 मॅट्रिक्स दिले. काय दिले? 3 मॅट्रिक्स. मग इथं सोल्युशन बघा, हे सॉल्व्ह करून दाखव. ठीक आहे. मग सोल्युशन बघा. आता पहिले काय सांगितले आपल्याला, 3a प्लस 4b मायनस 2c फाइंड आउट करायचं आहे. मग सगळ्यात पहिले काय फाइंड आउट करायचं? 3a. मग 3a कसं येईल? 3 इंटू मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए काय दिलेलं आहे? 2 मायनस 3 3 आणि 4 दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता 3a. मग 3 प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. मग काय होईल इथं? 3 दुने 6, 3 त्रिक 9, पण मायनस साईन येणार. 3 त्रिक 9, दोघांना पण पॉझिटिव्ह साईन आहे. 3 चौक 12. ठीक आहे. हा आला आपला 3a. त्याच्यानंतर ना 4b, 4 इंटू बी मॅट्रिक्स. मग बघा आता 4 इंटू बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स काय आहे? 4 5 3 मायनस 2. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल आता? 4 चौक बघा, 4ने मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, पण मायनस साईन येईल. ठीक आहे. मग हा आला आपला 4b. हा काय आला? 4b. हा काय आहे? 3a. त्याच्यानंतर ना बघा आता आपल्याला सी फाइंड आउट करायचं, पण सी काय आहे? 2c काढायचं आहे. मग बघा 2 इंटू मॅट्रिक्स सी. सी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे? 3 मायनस 1 0 6. ठीक आहे. मग बघा इथं 2ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. 3 दुने 6, बे दुने बे एक बे, पण मायनस साईन येईल म्हणजेच -2. पण 2 0 0च होतं, म्हणजे 2 इंटू 0 0. त्याच्यानंतर 6 दुने 12. मग बघा आपल्याला 2c भेटला. मग आता काय करायचं? सगळ्यांची जसं आपल्याला इक्वेशन विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे? 3a प्लस 4b मायनस 2c. मग आता याचं काय होणार? प्रत्येक मॅट्रिक्सला काय करायचं? याच्यामध्ये ॲड सबस्ट्रॅक्ट करायचं. मग बघा पहिला 3a. 3a काय आहे? 6 मायनस 9, नंतर 9 आणि 12 आहे. त्याच्यानंतर प्लस बी. बी मॅट्रिक्स काय दिलेलं आहे? सॉरी 4b. 4b काय दिलेलं आहे? म्हणजे काय आला आपला? 16 20 12 मायनस 8 आला 4b. आणि मायनस 2c. 2c काय आहे? 6 मायनस 12 0, सॉरी 6 2 मायनस 2 0 आणि 12. ठीक आहे. मग आता बघा यांचे आधी या दोघांची ॲडिशन करून घ्यायची, नंतर ह्या जो मॅट्रिक्स येणार त्याची सबस्ट्रॅक्शन करायची. तर बघा मग ॲडिशन करताना 6 प्लस 16, 6 प्लस 16 मायनस 9 प्लस 20. त्याच्यानंतर 9 प्लस 12, 9 प्लस 12. त्याच्यानंतर 12 प्लस मायनस 8, 12 प्लस मायनस 8. ठीक आहे. आणि हा जो 2c मॅट्रिक्स आहे हा ॲज इट इज ठेवा. हा काय आहे? 6 मायनस 2 0 आणि 12. मग बघा आता इथं हा मॅट्रिक्स काय येईल? 26 आणि 16 आणि 6 22. त्याच्यानंतर -9 -9 प्लस 20 किती येणार? 11 येणार. त्याच्यानंतर 19, सॉरी 9 प्लस 12 किती झाले? 21. आणि 12 मायनस 8, 12 मधून 8 गेले 4 राहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस 2c सांगितलेलं आहे. 2c तसाच 6 मायनस 2 0 आणि 12. मग बघा आता हा जर मॅट्रिक्स आपण याच्यातनं मग सबस्ट्रॅक्ट केला तर सबस्ट्रॅक्शन केलं काय येईल? मग इथं साईडला मी एक रेष मारतो. ठीक आहे. इक्वल्स टू आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. बघा मायनस 22 मायनस काय होणार? 6. त्याच्यानंतर 11 मायनस 2. त्याच्यानंतर 21 मायनस 0 आणि 4 मायनस 12. मग बघा फायनल मॅट्रिक्स काय येईल? 22 मधून 6 गेले किती राहिले? 16. त्याच्यानंतर बघा 11 मायनस -2 म्हणजेच काय होणार? प्लस होणार. म्हणजे 11 आणि 2 13. त्याच्यानंतर 21 तसेच 21 मायनस 0 आहे. त्याच्यानंतर 4 मायनस 12 किती येणार? -8 येणार. मग आपल्याला जो मॅट्रिक्स पाहिजे होता कोणता? तो भेटला. बघा काय भेटलं? तर 3a प्लस 4b, 3a प्लस 4b मायनस 2c इक्वल्स टू काय आलं? तर हा मॅट्रिक्स आला. ठीक आहे.
इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, हा मॅट्रिक्स भेटला. ठीक आहे. 16 नंतर 13 नंतर 21 आणि -8. लास्टला प्रॉब्लेम जर आला तर तो पण 4च मार्क लिहिल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा